शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवा आनंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गाण्यांच्या गोष्टी उलगडताना शब्द, शब्दांचे अर्थ आणि त्याचं संगीत या सगळ्यातनं जे गाणं आपल्यासमोर येतं, ती संगीताची एक वेगळी जादू खरं तर प्रत्येक गाण्यातनं अनुभवता येते. आणि मग हे गाणं अनुभवताना गायकाच्या दृष्टीने कदाचित ते वेगळं असतं, गीतकाराच्या दृष्टीने वेगळं असतं, संगीतकाराला ते वेगळं कदाचित ऐकू येतं आणि रसिकांपर्यंत पोहोचताना ते आणखीन वेगळ्या स्वरूपात जातं. कारण मंडळी, या सगळ्या गाण्यांभोवती आपल्या सगळ्यांची मनं जोडलेली असतात आणि ही अशी मनं जेव्हा जोडली जातात तेव्हा त्या गाण्याचे संदर्भही अनेकदा बदलतात. कारण मैफिलीचं गाणं वेगळं असतं आणि हे मैफिलीचं गाणं ज्यांनी गेली अनेक वर्ष आपल्या सगळ्यांच्या अनुभवाला आणलंय, असे दोन गायक कलावंत आज आपल्यासोबत आहेत. मंदार आपटे आणि डॉक्टर मृदुला दाढे आपल्यासोबत आहेत. दोघांचंही स्वागत आहे. खरं तर मंदार, असं आहे ना की संगीतकार असणं ह्याचा तू गायक असण्याला तुला किती फायदा झाला, काय सांगशील? फायदा खूपच होतो. म्हणजे स्वतःचं गाणं कंपोज करताना किंवा स्वतःचं गाणं गाताना तर होतोच, पण मी मुळात गायक आहे. त्यामुळे इतर संगीतकारांकडे जेव्हा मी गायला जातो ते काही मुळात गायक नसतात. तर त्याच्यामुळे एखादी गायक संगीतकार असल्यामुळे एक समजा एक असं काय एक सुरावट आहे, तर त्याला पॅरलल दुसरा आपल्याला काय सुरावट घेता येईल ही मला दुसऱ्या संगीतकाराकडे की बाबा हे असं असं तुझं गाणं आहे तर मी ही जागा आता दुसऱ्यांदा मी अशी घेऊन बघू का. आणि हे मला जसं तू सांगितलंस ना, त्यामुळे मला ही कॉम्प्लिमेंट पण मला मिळाली की तू संगीतकार आहेस, त्यामुळे तू जे ज्या व्हरायटीज तुझ्या म्हणून गातोस त्या कन्व्हिन्सिंग वाटतात. बरोबर. कारण ह्याच्या मागे अगदी हार्मनी म्हणजे सुरावट जरी नाही कळली तरी आपण, कारण जेव्हा गायकापर्यंत गाणं येतं तोपर्यंत त्याची सगळी मेलडी झालेली असते, पूर्णच त्याचा ट्रॅक तयार असतो. त्यामुळे आपल्याला वाटेल की आता मला ही हरकत वाटते, पण त्याला जर ती मेलडीला जात नसेल तर ती कितीही चांगली असेल तरी ती कानाला खटकणारच. बरोबर. तर त्याच्यामुळे मागे काय हार्मनी झाली आहे आणि त्याला बॅलन्सिंग तुमची एखादी व्हरायटी कशी असली पाहिजे, बरोबर, हा थोडासा जो भाग असतो जो मला इतरांच्या रेकॉर्डिंगला पण उपयोगी पडतो. नक्कीच. म्हणजे गायक म्हणून समृद्ध होण्यामध्ये संगीतकाराचा वाटा सुद्धा तितका मोलाचा आहे. ही खूप महत्वाची गोष्ट. कारण मुळात ना शब्द कळावे लागतात. ते शब्द कळले तर त्याच्या मागचा भाव, त्याच्या मागचा अर्थ आणि मग तो आपल्या गायकीतनं येणं हा सगळ्यात महत्वाचा विषय. मृदुला, नवीन गाणी येतात तेव्हा असं होतं की नवीन शब्द, नवीन गाणी, कारण पूर्वापार चालत आलेली गाणी आपण सगळे म्हणतोय, ऐकतोय, पण अशा नवीन रचनांचा एक कार्यक्रम ऋण शब्दांचे तुम्ही करता. तर त्याच्यातली अशी एखादी रचना नेमकी काय घडली आणि मग या नवीन शब्दांना लोकांपर्यंत पोहोचवताना तो एक प्रवास नेमका कसा झाला? या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी मंदारने जो मुद्दा मांडला त्यात एकच भर घालते की संगीतकार असणं आणि गायक असणं त्याचा फायदा होणं हे तर नक्की आहेच, पण सौंदर्य दृष्टी विकसित होण्यासाठी प्रत्येकाने त्याचा अभ्यास करावा. की गायकाला असं वाटत असतं की एका गाण्यात मी किती तयारी दाखवू किंवा माझ्या आवाजात फिरत आहे छान, मग मी मुरक्या खूप घेऊ, मी माझी गाण्याची तयारी खूप उत्तम दिसली पाहिजे. पण अनेकदा असंही होतं की अमुक शब्दावर ते शोभेल का. बरोबर. तुम्ही ती मुरकी त्या शब्दावर घेतलीत पण मग त्याचा अर्थ जास्ती ठळक झाला का, तो जसा अपेक्षित आहे तसा नाही गेला. तुमचा पहिला, म्हणजे मी नेहमी सांगते की
निष्ठा ही त्या कवितेशी इतकी असली पाहिजे, गायकाची सुद्धा, की काही वेळेला संयम पाळावा लागतो. मंदारला माहित असेल की आहे तुमची तयारी, पण तिथे नका घेऊ, कारण गरज नसते ती त्या गरज नसते शब्दांची. आता. आणि त्यातही तारतम्य ठेवायला लागतं. तारतम्य कुठलं, तर भाव जर वेगळा असेल तर फार पूर्वी असं झालं होतं की एक नवीन कंपोजिशन मी गात होते, संगीतकार विश्वास पाटणकर यांचं. तेव्हा मी अगदी नवोदित होते आणि असंच मलाही वाटायचं की आपण जागा घ्यावी, छान खुलवावं. ते एक शब्द असा आला की ते रामायणावरची ती कथा होती, गाणं होतं. एक शब्द त्याचा वध करावा असा काहीतरी उल्लेख होता आणि त्या शब्दावर मी मुरकी घेतली. तेव्हा त्यांनी मला आवरलं की एखाद्याला मारताना असं काही एवढं नटवून ती गोष्ट सांगण्यासारखी नाहीये. बरोबर. तिथे ती टाळ, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितला जो पॉइंट तो अतिशय महत्वाचा आहे की त्याला जर काव्याची समज आहे आणि तो संगीतकार आहे तर कुठे गाणं बिघडू, त्याचा तोल कसा नाही द्यायचा ते बघणं फार महत्वाचं आहे. तू आता जे विचारलंस तसं काही वर्षापूर्वी नवीन गाणी रसिकांसमोर आणण्यासाठी प्लॅटफॉर्म्स नव्हते आणि मग एक मंचीय कार्यक्रम करणं, सादरीकरण करणं हा एक उपाय होता त्यासाठी. मला वाटतं मंदारही गायलाय कधी ऋण शब्दांचे. आम्ही केदार परुळेकर आमचा कवी मित्र आहे, तो जादूगारही आहे. पण त्यांनी सुंदर गाणी लिहिली आणि भगवंत नार्वेकर, अभिजित राणे अशा त्यावेळेच्या नवोदित संगीतकारांनी ती संगीतबद्ध केली आणि आम्ही ती सादर करत होतो. त्यापैकीच एक गाणं रेकॉर्ड पण आम्ही ते केलं. धुके दाटलेले गुलाबी पहाटी, मनी गोठलेले जणू भाव ओठी. जे एका प्रेमात पडलेली युवती आहे आणि ती मनातलं सांगू शकत नाहीये आणि धुकं हे एक असं आहे की धुसर विचारांचं ते प्रतिबिंब आहे. त्याच्यासाठी संदिग्धता आहे की मला सांगता येत नाही मला नेमकं काय वाटतंय आणि त्याला तशीच नार्वेकरांनी चाल लावली. हे अतिशय सुंदर पहाटेचं ते वातावरण. आणि मला केदारने सांगितली की मी गुलाबी पहाटी म्हटलंय तिथेच ते की हे प्रणयाचं गाणं आहे, हे दिसावं म्हणून मी गुलाबी पहाट केली. बरोबर. आणि त्यानंतर मग सगळं त्याच नुसार होत जातं. आणि धुकं हे मला वाटतं कवींचं आवडतं आहे, कारण त्यात बऱ्याच अर्थ तुम्ही काढू शकता. म्हणजे साहिर लुधियानी पण एका ठिकाणी म्हटलंय की संसार की हर शय का इतना ही फसाना है, एक धुंद से आना है, एक धुंद में जाना है. कुठून येतो माहित नाही तेही एक धुकं आहे, कुठे जाणार आहोत तेही एक धुकंच आहे, पण धुक्याला आपण देऊ तो रंग आहे. तसं ते गाणं. वा, ऐकूया. हो. धुके दाटलेले गुलाबी पहाटी, धुके दाटलेले गुलाबी पहाटी, धुके दाटलेले गुलाबी पहाटी, मनी गोठलेले जणू भाव ओठी, धुके दाटलेले गुलाबी पहाटी, धुके दाटलेले गुलाबी पहाटी. कशी पांगवावी विचारांची भाषा, कशी पांगवावी विचारांची भाषा, कशी सांगयावी निशांताची आशा, धुक्यातून रेषा दिसेना ललाटी, धुके दाटलेले गुलाबी पहाटी,
अप्रतिम चाल आणि पुन्हा शब्द म्हणजे ते सगळं शब्द आणि सूर हातात हात मिळून आले की मग त्याचं एक हो ना. वेगळं रसायन आणि बनतं. एखादाच शब्द कसा वेगळा वापरतात कवी हो. की पांगवावी भाषा हा बरोबर. एक छान मला आवडला त्याच्यात की कशी पांगवावी विचारांची भाषा. त्यामागे केदारचं असं मत आहे की आपण एखादी गोष्ट पांगवतो किंवा पोलीस गर्दीला पांगवतात म्हणजे ते नष्ट नाही करू शकत, बरोबर. केवळ काही काळापुरतं बाजूला सारता येतात ते विचार. असा बरोबर. त्याच्यात फार छान तो शब्द वापरलाय. म्हणजे गर्दी पांगवण्यासाठी हा शब्द वापरला जातो पण विचारांची भाषा पांगवण्यासाठी हे मीही खरंय, प्रथमच ऐकलं. पण खरं आहे म्हणजे त्या कवीची त्याच्या मागची भूमिका ही असते. गोष्टी गाण्यांच्या जेव्हा चाल देते मंदार, विशेषतः चाल आधी माहिती असली एखाद्या कवितेची किंवा ते एक मोठं चॅलेंज होत असेल ना की पुन्हा एकदा त्याची नवी चाल करणं. हो असं नक्कीच. कधी झालंय? हो झालंय. म्हणजे असं अशोक पत्कीने तर किती वेळा केलंय कारण हल्ली जुन्याच गाण्यांचे टायटल्स हो ना हो ना करावी लागतात. बरोबर. पण माझ्याकडे एक असा अनुभव आहे बर आणि एक फार गमतीशीर अनुभव आहे तो. मी आधी माझी चाल ऐकवतो बर म्हणजे मूळ चाल काय होती ह्याची तुम्हाला जास्त गंमत येईल. हा विठुराया तुझे नाम, विठुराया तुझे नाम, आम्हा भक्तांचे निजधाम, वारी येता पंढरपुरी येई भक्तीला उधाण, तुझे नाम रे रूप रे हृदय राहो सदा, विठुराया तुझे नाम, विठुराया तुझे नाम, विठुराया तुझे नाम. वा विठुराया तुझे नाम आम्हा भक्तांचे निजधाम. हा मी जर तुला सांगितलं की हे गाणं श्रेयसीने लिहिलंय. बर हे गाणं श्रेयसीने मितवाच्या चालीवर लिहिलं होतं. बापरे. विठुराया तुझे नाम आम्हा भक्तांचे निजधाम, वारी पंढरपुरा येता येई भक्तीला उधाण, तुझे नाम रे तुझे रूप रे हृदयात राहो सदा, विठ्ठला भजनी तुझ्या रंगोया, विठ्ठला भजनी तुझ्या रंगोया. वा पण अवघड आहे रे मंदार हे. हो पण की खूप हीच गंमत आहे खूप हा. की श्रेयसीकडे ह्या आषाढीच्या आधी तिच्याकडे असा एक रात्रभर उत्सव असतो की बरं. सगळेजण गायला बसतात. तिचे मामा पण उत्तम गातात, वडील तर खूप उत्तम प्रवचनकार आहेत. तर त्यामुळे सगळ्यांनाच गाण्याची आवड आहे आणि एक ती विठ्ठल भक्ती रात्रभर सुरू असते. आणि त्याच दरम्यान कभी अलविदा ना कहना हा सिनेमा आला होता. मितवा हे गाणं प्रचंड गाजलं होतं. बरोबर. आणि श्रेयसी सकाळी उठली तेव्हा तिचा मामा मुठ्ठ्यांदी विठ्ठला विठ्ठला असं विठ्ठला असं गात होता. बर तर त्यांनी सांगितलं श्रेयसीला की श्रेयसी हक्काची घरची गवईत्री. त्यामुळे त्यांनी सांगितलं की श्रेयसी आज रात्री आपण गायला बसणार आहोत. रात्रीपर्यंत ह्या चालीवरती मला विठुरायाचं गाणं सगळं लिहून हवं. आणि ती सुद्धा इतकी म्हणजे तिला डोक्यामध्ये एखादा विषय गेला की लगेच तिचं विचारचक्र सुरू होतं. आणि तिने रात्रभरात किंवा दुपारीच हे गाणं त्याला लिहून दिलं. वा त्यांनी ते त्या चालीवर गायलं. आणि मग मला ऐकवलं तिने की मंदार आज एक गंमत झाली, मी एक गाणं ह्या चालीवर लिहिलंय, तुला कसं वाटतंय सांग. म्हटलं छानच लिहिलेस आणि सगळे शब्द भाव इतके सुंदर आहेत. बरोबर. तर म्हटलं आता हे फक्त गाणं मला दे. अच्छा. त्या विठुराया तुझे नाम ह्याला जी माझ्या दृष्टीने चाल मला लावावीशी वाटते ती मी लावीन. वा आणि मग मी ती चाल लावली. श्रीरंग भावेच्या आवाजात मी ती रेकॉर्ड केली. अच्छा. हो वा, तर म्हणजे हे त्याच्यामुळे गाणं हा फार recorded वेगळा आहे. एक अनुभव होता माझ्यासाठी. खरंच आहे, म्हणून म्हटलं की खरंच खूप गंमतशीर अनुभव आहे या गाण्याचा. म्हणजे गीतकारांच्या बाबतीत कायम म्हटलं जातं ना की आधी चाल की आधी शब्द. हो. म्हणजे संगीतकारांना सुद्धा हे एक मोठं आव्हान असतं की आधी नक्कीच. चाल हो, की हो. आधी शब्द. Yes, yes, yes. आणि मला वाटतं या चक्रामध्ये अनेक वर्ष अनेक गाणी अशी होत गेलेली गेलेली आहेत. आहेत. बरोबर. पण त्यामुळे गीतकाराचं सुद्धा कौशल्य जे असतं हो. ते सुद्धा खऱ्या अर्थाने दिसतं. आणि नक्कीच. गायकाचं सुद्धा पुढे नक्कीच. ते गात असताना मागे डोक्यात ते गाणं असणं
आणि त्यानुसार बरोबर आहे. घेणं. आणि चालीवर अर्थपूर्ण लिहिता येणं हे एक वेगळी कला आहे. बरोबर. आणि अनेकदा असं झालंय की असा गैरसमज असतो अनेकांचा की चालीवर लिहिणारे ते गीतकार, ते कवी हा. नाही आहेत. तर बरोबर. हे असं नाहीये. बरोबर. हम्म. अनेक कवींनी चालीवर हुकूम लिहिलं आणि ते अर्थपूर्णही लिहिलं. खरं आहे. हे त्यांचं आणि कौतुक ते आहे. उत्तम गीतकार आहेत, आणि उत्तम आपण कवी कसं आहेत. करतो की आपण गुरु म्हणजे आपल्याला एक आपल्या डोळ्यासमोर एक व्यक्ती असते, तर व्यक्तीने हा अनुभव हा एक अगदी गुरुच बरोबर. आहे की असं कोणतरी हा गृहपाठ दिला ना तिच्या मामाने की आता बरोबर. कर हे, कर याच्यावर. नाहीतर का करेल कोणी खरंय. उगाचच. बरोबर. पण हा एक मी कशाला करू, मला काय आता ह्यांनी काय होणार आहे पुढे, असा विचार करून जर तिने केलंच नसतं तर हे झालं नसतं. पण हा एक नाही, गृहपाठ बघता कसं हा. त्यावर आहे म्हणजे दृष्टिकोन कवीचा काय आहे. बरोबर. की आता हा प्रश्न जेव्हा शैलेंद्रला विचारला अच्छा. तुम्ही कसे काय चालीवर लिहिता, मग तुम्हाला असं वाटत नाही का की तडजोड करावी लागते किंवा बरं. हा. कुठेतरी तुम्हाला आवर घालावा लागतोय तुमच्या एकूण जो थॉट असतो प्युअर. तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, असं नाही वाटत मला. असं जेव्हा मला आयतं मीटर मिळतं, छंद मिळतो, तेव्हा उलट माझ्या अनुभवांना एक शिस्त येते, माझ्या कथनाला एक शिस्त येते आणि मला कळतं की मला ह्या साच्यात बसवायचा आहे माझा थॉट. आणि कवी म्हणून मला जे म्हणायचंय ते मी कुठल्याही रूपात कुठल्याही छंदात वा. सांगू शकतो. वा वा. वा. त्यामुळे त्यांनी चालीवर अर्थपूर्ण लिहिलेलं आहे. आणि आपल्या मराठीत कितीतरी मंडळींनी, खैबडकरांनी किती सुंदर चालीवर लिहिलंय, अनेकांनी लिहिलंय. प्रवीण अशोक दवणे स्वतः. हे एक त्यातलं प्रवीण नाव आहे. दवणेंनी लिहिलेलं आहे. गुरु ठाकूर लिहितो बरोबर, चालीवर बरोबर. उत्तम. खरंय, अतिशय खरंय. छान. मी प्रवीण दवणेंचं नाव अशासाठी घेतलं की तुझी एक रचना आहे हो. की जी प्रवीण दवणेंनी लिहिलेली आहे आणि तू गायलेली बरोबर, आहेस. बरोबर. तर ते गाणं कसं झालं? त्या तर गाण्याची अतिशय वेगळीच पार्श्वभूमी आहे. म्हणजे आम्ही जेव्हा पुजारी आणि मी दवण्यांना कॅप्रोच झालो तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले की मला पुजारींसाठी गाणं करायचं आहे आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, संधी आहे मला. आणि त्यांनी एक हेच थोडं सांगितलं की मला एक वेगळा थॉट मांडायचा आहे आणि तो मला इतक्या समर्थ संगीतकाराकडे द्यायचा आहे. आणि जर पुजारींनी त्याला चाल दिली तर तो खरंच खूप सुंदर अनुभव असेल. कारण त्यांचे शब्द थोडे वेगळे होते. ही सांज दंशणारी भिनते अशी कधी. सांज दंशणारी वा. म्हणजे इथूनच वेगळेपण आहे. बरोबर. वेगळेपणा आणखीन पुढे खूप आहे. हा. ही सांज दंशणारी भिनते अशी कधी, कबरीत आठवांच्या पुरते मला कधी. बाप रे. म्हणजे हे जहालच आहेत शब्द. हो. बापरे. आणि सगळ्यात त्यातला जो शेवटचा अंतरा होता त्यात एक शब्द असा आला की तो मराठी कवितेत फार कधी ऐकूच आलेला नाहीये. थोडासा त्याला भीषणतेचा भास आहे की चेहरा फरार झाला. म्हणजे ते एक अशा व्यक्तीचं गाणं आहे की जिने स्वतःला हरवून ती बसली आणि ती आता दिशाहीन फिरतीये, सर्वस्व गमावलंय त्या व्यक्तीने. तर ती व्यक्ती म्हणते की चेहरा फरार झाला घेऊन मुखवटा. बरं. चेहरा फरार झाला घेऊन मुखवटा, फिरते कबंध माझे. ओ हो हो. म्हणजे बाप रे. कबंध हा शब्द हा मराठीत भीषण शब्द आणि तो कवितेत यावा. हो. आणि तो पण पुजारीने त्याला इतकी सुंदर चाल दिली. आणि मग पुजारी पण मला म्हणाले की हे तू जेव्हा गाशील तेव्हा कबंध शब्दाला थोडासा कंप देता आला तर बघ. की तो एक ती आतून हादरली आहे व्यक्ती, हे बरोबर. त्या कंप दिलास आवाजाला तर जाणवेल. ते कळेल, त्याचा अर्थ पण कळेल. आणि मी प्रयत्न बरोबर. केला ते बरोबर. सांगायचा. मला असं ऐकूया. वाटतं की दशरथ पुजाऱ्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाला सुद्धा खूप वेगळेपणा होता ह्या शब्दांचा. म्हणजे इतके जड शब्द त्यांनी आकाशपांघरुणी, किती झिमझिम जरती, किती साधे सोपे आणि हलके फुलके शब्द अगदी आहेत. बरोबर. हे किती जड आहे त्यांच्यासाठी. आव्हानात्मक होतं त्यांच्यासाठी. आणि ते पण म्हणाले की हिचं गाणं कसं बनेल मला माहिती नाही, त्यामुळे माझ्यावर एक आणखीन जबाबदारी आली की हे गाणं छान झालं पाहिजे आणि त्यातला तो जाळ पोचला पाहिजे त्या बरोबर. कथनातला सगळा. खरंय. पण त्याला सांगीतिक पण तितक्याच सुंदर अरेंजमेंट आणि चाल अप्रतिम दिली त्यांनी. अतिशय छान ते गाणं. नंतरही अनेकांनी त्याची स्तुती केली. दवण्यांना अजूनही ते आठवतं नेहमी. आणि बरोबर. आम्ही दवण्यांच्या बरोबरही कार्यक्रम करत असे, त्यात हे गाणं आवर्जून मी गात असे आणि त्याला खूप दाद मिळायची. वा. म्हणजे दवण्यांच्याही अनेक गोष्टी गाण्यांच्या मागच्या होय, होय. आपण इथेही उलगडल्या आहेत. अगदी. आज मला वाटतं त्यांचीही आठवण आपण या निमित्ताने काढूया. हो, हो. ही सांज दंशणारी, ही सांज दंशणारी, भिनते अशी
चेहरा हरार झाला घेऊन मुखवटा घेऊन मुखवटा चेहरा हरार झाला घेऊन मुखवटा घेऊन मुखवटा उरले कबंध माझे उरले कबंध माझे फिरते असे कधी कबरीत आठवांच्या पुरते मला कधी ही सांज दंशणारी भिनते अशी कधी कबरीत आठवांच्या पुरते मला कधी ही सांज दंशणारी वा 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 कठीण आहे मजा आली शब्दांची म्हणजे काय. शब्द आणि ते पेलणारं संगीत ह्या सगळ्याचीच एक ते गाणं म्हणतानाही असा हो. काटा येतो अंगावर खरंय एवढं खरंय ते आम्हाला ऐकतानाही आला गोष्टी गाण्यांच्या तू शब्दांमागचा तो अर्थ आणि त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्यास आणि इतकं सुंदर शब्द आहेत ना की जेव्हा फितूर होतो हा श्वास आपुला बरं जेव्हा फितूर होतो हा श्वास आपुला निश्वास सोबतीला येतो हो इथे. हो हो वा इतकी सुंदर शब्द कळा आहे खरं आहे. आणि खरंच आहे या कवी मंडळींचं खरंच एक कौतुक वाटतं की प्रत्येक शब्द ते जे पेलतात आणि त्यातनं जे काही साकार करतात हे खरंच खूप मोठं विश्व आहे. पण मंदार निरीक्षण शक्ती नेहमीच लागते म्हणजे तुमच्यासारख्या कलावंतांना ते निरीक्षण करत राहावं लागतं विशेषतः संगीतकाराला कारण तर त्यातनं काहीतरी एक वेगळं निघतं. हो. आणि परत मी मगाशी म्हटलं तसं की माध्यम बदललं तर मग रचना बदलते बरोबर गाण्याचं शैली बदलते. बरोबर ती सध्या काय करते नावाचा चित्रपट आला होता आणि त्याच्यात तुझं एक गाणं अतिशय गाजलं होतं कितीदा नव्याने तुला कितीदा आठवावे. नव्याने तुला तू निरीक्षण जे म्हणालीस ना हा मी त्यात तुला दोन वेगळी गाणी सांगतो. हा. एक कितीदा नव्याने तर आहेच. बरोबर त्याचं निरीक्षण जे आहे त्या गाण्याचं ते खूपच वेगळं होतं. आणि एक गंगाधर महामरे यांचं गाणं मी संगीतबद्ध केलं होतं. झुंजू मुंजू झालं बाई बरं. आरवलं कोंबड बरं झुरू मुरू फुटलेलं तांबड. ओ हो हो वा. अतिशय सुंदर त्याची ते शब्द होते. कितीदा नव्याने तुला आठवावे या गाण्याचं असं होतं की त्याचं फारच म्हणजे मला तो सांगताना पण मला ते खूप काटा आल्यासारखं होतं की माझी एक अतिशय जवळची वहिनी गेली होती. बरं माझं कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने व्हावे एवढंच माझं कंपोज करून झालं होतं. कसं असतं की खळेकाका नेहमी म्हणायचे की मुखडा हा उत्तम झाला पाहिजे की गाणं होतं. बरोबर. त्यामुळे बऱ्याचदा संगीतकारांचे खूप असे मुखडे तयार असतात मग नंतर अंतरे आपण होतील म्हणून ते ठेवून दिलेले असतात. तर ह्या दोनच ओळी कंपोज केलेल्या होत्या आणि एक माझी जवळची वहिनी गेली होती आणि एक तिची चिता जळत होती बापरे आणि माझा दादा शून्य नजरेने ती बघत होता आणि मग मी ते घरी येऊन ते गाणं पूर्ण केलंय. बापरे कितीदा झुरावे तुझ्यासाठी कितीदा आई गं. म्हणावे तुझे गीत ओठी कितीदा सुकुनी पुन्हा फुलावे वा किती हाक द्यावी तुझ्या मनाला आई गं. वगैरे ही जी सगळी ह्या ज्या सगळ्या ओळी आहेत त्या मला नंतर इतक्या विचित्र पद्धतीने किंवा एक वेगळ्याच वेगाने अंगावर आल्या की खरा अर्थ ते जे कळतो. निरीक्षण खरा अर्थ हा, कळतो. म्हणजे तिला सुद्धा गाण्याची खूप आवड होती आणि एक व्यक्ती म्हणून जे एक सगळीकडे छान ही अतिशय छान व्यक्ती असणं हे किती महत्वाचं आहे ना खरं की एखादी कलाकार अनेक चांगले असतात खरंय. पण एक व्यक्ती म्हणून तुम्ही चांगले असणं हे तुम्हाला अनंत काळात तुम्ही शेवटपर्यंत तुम्हाला पुरतं हे बिरुद बरोबर किंवा ही जी डिग्री असते छान व्यक्ती ही डिग्री तर त्याच्यामुळे तिच्याबद्दल मी असं सगळं छान छान ही छान किती आहे आणि त्याच्यामुळे ते ना अरे हिचं असं कसं झालं इतक्या अवेळी बरोबर तर मग त्यावेळेला हे
सुचलेलं गाणं मी ते घरी जाऊन ते गाणं पूर्ण केलं. बरं बरं. आणि मी ते खूप दिवसांनी सांगितलं दादाला की दादा असं असं ह्या गाण्यामागची जे आहे ते मी तुला जेव्हा बघितलं तिथे तेव्हा मी ते घरी जाऊन ते म्हणजे गाणं पूर्ण वेदना केलं. वेदना मी म्हटलं बोलते. तसं की वेदनेशिवाय निर्मिती नाही आणि तो एक आणि ह्याच्या उलट झुंजू मुंजू आहे की मी जेव्हा कोल्हापूरला मी जायचो आर्किटेक्चरला तेव्हा रात्री मी इथे बसमध्ये बसायचो सायनला ते पहाटे कोल्हापूरला पोहोचलेलो असायचो 6-7 वाजता वगैरे पोहोचायचो मी. आणि एकदा पुणे सोडलं की तुम्हाला नंतर मग सगळी गावच लागतात, मग सगळी शेतं लागतात आणि ते सगळं असं तुम्हाला सकाळी जसं काय म्हणतात त्याला पक्षी जे बाहेर पडतात घरट्यातनं ते सगळं तुम्हाला दिसतं. आणि मला माझे बाबा नेहमी म्हणायचे की त्यांना कधीही एसी ट्रेन मधनं जायला आवडलं नाही. मी म्हणतो बाबा आता तुम्ही इतकं तुमचं झालंय करून आता म्हटलं ह्या वयात तरी तुम्ही किमान एसी मधनं प्रवास. अरे ते एसीतल्या त्या सगळ्या अशा फिल्मच्या खिडकीतनं दिसत नाही रे सगळं बाहेर. ते सगळं ना असं निर्जीव वाटतं त्या असं सगळं क्लीन सगळं क्लिअर दिसलं पाहिजे. तो वारा पण असा अंगावर आला पाहिजे सगळं. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी डोक्यात राहतात. आणि मग मी ते सकाळी बघायचो की अरे छान आता उजाडत आहे, कधीतरी सूर्योदय दिसायचा ती जर दिशा असेल तर. कोल्हापूरला गेलो की अजूनही तिथलं वातावरण घराबाहेर रांगोळी काढण्याचं आहे. सगळे 7 वाजता मी पोहोचायचो तेव्हा अनेक बायकाच्या घराच्या बाहेर रांगोळी काढत असायच्या. हे सगळं निरीक्षण मला त्या गाण्यामध्ये उपयोगी पडलं. जेव्हा मी ते गाणं बघितलं झुंजू मुंजू झालं बाई आरवलं कोंबड. आणि त्यांनी म्हटलंय कसं की झुरुमुरू झुरुमुरू फुटलेलं तांबड. म्हणजे संध्याकाळचा जो मावळतीचा सूर्य असतो तो तू जर बघितला सर आपण असा अर्धा पाऊण तास सीफेस वर जाऊन एन्जॉय करतो. बरोबर. पण पहाट म्हटलं ना की तू जरा अरे सूर्योदय होतोय मी जरा कॅमेरा आणतो असं म्हणून होईपर्यंत ते फुटलेलं असतं. त्यामुळे ते झुरुमुरू झुरुमुरू फुटलेलं तांबड. फुटलेलं हा इतका शब्द गोड होता. मला थोडी झलक ऐकायला आवडेल. नक्की ऐकतो. झुंजू मुंजू झालं बाई आरवला कोंबड. झुंजू मुंजू झालं बाई आरवला कोंबड. झुरुमुरू झुरुमुरू फुटलेलं तांबड. झुंजू मुंजू झालं बाई आरवला कोंबड. झुरुमुरू झुरुमुरू फुटलेलं तांबड. घरट्यात चिडी चुप ठेवून पिल्लाला. घरट्यात चिडी चुप ठेवून पिल्लाला. ऋण झुणते पाखरू ऋण झुणते पाखरू साथ देई आभाळाला. झुंजू मुंजू झालं बाई आरवला कोंबड. झुरुमुरू झुरुमुरू फुटलेलं तांबड. क्या बात आहे. आताच पहाट झाल्यासारखं वाटायला. झुरुमुरू फुटलेल्याचा तुला फील आला का? अगदी. घरट्यात चिडी चुपचा आला का? आला. ऋण झुणतेचा आला का? बरोबर. तर हे सगळं जे आहे हे सगळं त्या काळचं निरीक्षण आहे. खरंय खरंय. आणि आता आम्हाला पहाट झाल्यासारखं वाटलं आणि आता आपण तिथे जातोय आणि ते पाहतोय हा अनुभव आला. खरंच आहे. गोष्टी गाण्यांच्या. तसंच मला वाटतं कितीदा नव्यानेच म्हणजे पिक्चराइज करणं आणि ते सगळं पिक्चरसाठी वापरणं त्यासाठी पुन्हा काही वेगळा म्हणजे प्रवास करावा लागला का गाण्याला त्या? मला जेव्हा सतीशला मी हे गाणं ऐकवलं सतीश राजवाडेला, जसं मी सांगितलं मगाशी की 2 अतिशय म्युझिकल डिरेक्टर्स, एक वीरेंद्र प्रधान आणि दुसरा सतीश राजवाडे. तर सतीशला हे गाणं ऐकवल्यास त्याला हे गाणं तो म्हणाला होता की हे गाणं ठेवून दे माझ्यासाठी. हे गाणं मी मला हे काहीच कल्पना नव्हती आणि मी त्याला म्हटलं की ह्या गाण्याबद्दलचा माझा एक किस्सा आहे तुला सांगू का? तो म्हणला सांग. तर मी त्याला हा किस्सा सांगितला. म्हटलं अशी काही सिच्युएशन आहे काय? तो म्हटला नाही इतकी भयंकर सिच्युएशन नाहीये, अतिशय साधी सोपी सरळ कथा आहे. पण म्हणजे तुझा पण हा अनुभव फारच वेगळा आहे असं त्याला तोही मला म्हणाला. आणि खरं तर अधुरे हे जे गाणं होतं जे ऑटोग्राफ म्हणून त्याचा दुसरा पिक्चर आला होता ते आधी रेकॉर्ड झाला होता. आणि त्याचा सुद्धा एक काय म्हणतात की परत एकदा मंगेश पाडगावकरांचा मी पटकन उल्लेख करतो इथे की पाडगावकर काका इतकी गाणी केली मी. आणि 30 डिसेंबर 2015 हा दिवस जर पटकन असा लक्षात येत असेल तर लक्षात आहे त्या दिवशी काका गेले सोडून.
आणि एक मला सकाळी उठल्यानंतर एकदम मी बातमीच वाचली की अरे पाडगावकर काका नाहीत आपल्यात. आणि मग मी पटकन आवरलं आणि त्यांच्याकडे गेलो. तर त्यांच्याकडे आता हा योगायोग समजावा किंवा कोणी काही समजावं, पण माझ्यासाठी हा एक खूप मोठा आशीर्वाद होता की मी काकांकडे गेलो आणि काकांचा मी जिना चढायला पहिली पायरी चढली आणि मला सतीशचा फोन आला की मंदार तुझं गाणं फिल्मसाठी अप्रूव्ह झालंय. आणि मला इतकं ते वेगळं वाटलं ना सगळं. म्हणजे आपण कोणी काही विचार करू, पण माझ्यासाठी मी मनातनं त्यांना इतकं वेगळं स्थान दिलं होतं पाडगावकर काकांना की मला धनश्री वरती होती, धनश्री लिहिले, ती मला म्हणाली की तुला काकांनीच आशीर्वाद दिला या गाण्याचा. मी पहिलं तिला सांगितलं आणि त्याच्यानंतर तिच्या बाजूला अतुल दादा उभा होता, अतुल दाते. सो एक खूप वेगळा काय म्हणतात ती आठवण आहे माझी. पण ती आठवण करत असताना पुन्हा एकदा मी कितीदा नव्याने वर जाईन, कारण कितीदा नव्याने हे गाणं इतकं पुन्हा गाजलं आणि ते गाणं लोकांनी सुद्धा तुला खूप छान प्रतिक्रिया दिल्या. त्याला बक्षिस सुद्धा मला वाटतं भरपूर 5 बक्षिसे त्याला, इन्क्लुडिंग फिल्मफेअर अवॉर्ड. बरोबर. त्यामुळे इतकं माइलस्टोन असलेलं गाणं आणि ते सतीश राजवाडे सारख्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात असणं याला पुन्हा एक वेगळं महत्व आहे. आम्हाला ते ऐकवतोस? जरूर. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला. किती दारडूनी जीवाने हसावे, किती नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. किती नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने आणि तू सांगितलेला प्रसंगही डोळ्यासमोर येतो. आणि ह्याच्यामध्ये ना हे गाणं जेव्हा माझ्याबरोबर आर्यानी पण गायलंय, तर तेव्हा मी तिला हे सांगितलं की सगळ्यात आधी मी उल्लेख करतो देवयानी कर्वे कोठारे की जिने हे गाणं लिहिलंय की तिचा मुख्य वाटा आहे, कारण शब्द आधी आले त्यामुळे मी ते कंपोज केले. अमित पाध्ये हा माझा अतिशय जवळचा मित्र, त्याने हे गाणं अरेंज केलंय. जितू ठाकूरचा ह्याच्यामध्ये व्हायोलिन आहे. आणि ह्याच्यामध्ये सांगायची गोष्ट अशी की काही गोष्टी ह्या लिहिलेल्या नसतात, त्या आपल्याला समजून घ्यायच्या असतात. तर किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला. अर्थात आता हा शब्द दिलाला लोकांना खटकतो, पण त्याच्या त्या सिनेमामध्ये थोडस हृदयात वाजे समथिंग असं, त्यामुळे असे शब्द होते, त्यामुळे त्यांनी त्याला हा शब्द आवडला होता. तर किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, कितीदा रडूनी जीवाने हसावे. तर इथे सगळं कितीदा आहे. तर तेव्हा मी आर्याला असं म्हटलं की हे सगळं जेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो तेव्हा आपल्याला आई एकदा सांगते, दोनदा सांगते, तिसऱ्यांदा सांगते, चौथ्यांदा सांगताना म्हणते की किती वेळा सांगितलंय तुला की हे करू नकोस, हे कितीदा सांगितलं मी. तो ते कितीला तो किती होतो. तर त्याच्यामुळे
कितीदा रडूनी, ते मी कितीदा म्हटलं तिला कितीदा लिहिलं आहे, तो पण तू जास्ती- गाताना कितीदा रडूनी असं गा खरंय वा थोडस. बरोबर तर त्यांनी तो एक फील वेगळा येतो. नक्कीच नक्कीच खूप सुंदर. खरं तर म्हणजे हे गाणं एक्सप्लेन केल्यानंतर आता आणखीन छान हो. आम्ही ते आज गाण्याकडे याला बघतो एक आहोत. कारण आहे, हा. मी थांबवते सॉरी, कारण त्यावेळेला ते सांगावं असं मला वाटतं की मंदारची पिढी किंवा त्याच्या आधी माझी पिढी, आम्ही जे आमचा पिंड पोचला गेलाय तो सुधीर फडके, बरोबर हो अगदी जरूर. हो. यशवंत देव, पंडित यशवंत देव, खरंय. स्वरगंधर्व सुधीर फडके, पंडित हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, ही जी काही आपली लिगसी आहे, हो, हो, ह्या नक्कीच. मंडळींनी इतके आपल्यावर संस्कार केलेत आणि बरोबर. मंदार आम्ही सगळे असे त्यातनं पुढे आलोय. खरंय आणि ती गाणी आम्ही त्यांची म्हटली तेव्हा ती अंगात भिनलेली आहेत. आता हा जो मुद्दा त्यांनी सांगितला की बरोबर. एक वाक्य किंवा एक शब्द जेव्हा तुम्ही पुन्हा उच्चारता, हम्म. प्रश्न जेव्हा तुम्ही पुन्हा विचारता, तेव्हा दुसरा शब्द तुम्हाला अधोरेखित करावा लागतो, त्याला काहीतरी ट्रीटमेंट द्यायला लागते. खरंय. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाबूजी आहेत. एक ते हो. चालतं बोलतं Yes. घराणं का आहे नक्कीच, नक्कीच. की का रे दुरावा, हम्म. का रे अबोला, हम्म. तो पुढचा का तुम्हाला जास्ती तीव्र दिसणारच. खरंय बरोबर खरंय का रे दुरावा, का रे, हम्म. तेच तत्व आहे. खरंय. ते कितीदा असं त्याला सुचणं, हे बरोबर. हाही एक संस्कारांचा भाग आहे नक्कीच. आणि तो 100% त्यांनी टिपलाय नकळत. पण आम्हाला सगळ्यांनाच ते जाणवतं की बरोबर. इतके संस्कार त्या मोठ्या मंडळींचे आमच्यावर आहेत. आणि ते संस्कार आहेत आणि ती तुमची निरीक्षण शक्ती त्याच्यामध्ये आहे, म्हणून तुम्ही हे टिपू शकता आणि तुला मी ते जसं होऊ सांगितलं ना शकतं. मगाशी की हा आमच्यावरती फक्त कवींचे संगीतकारांचे संस्कार नसतात, तर निवेदकांचे पण असतात. खरंय. असतात. भाऊ, मला आठवतंय की तुझा माझा आणि भाऊंचा पहिला कार्यक्रम आपण अकोल्याला केला होता बाबूजींच्याच गाण्यांचा. आपण बाबूजी. ट्रेननी बरं. गेलो होतो होय, होय. हा आणि मृदूला तरी ही माझ्यापेक्षा इतकी सिनियर आहे, म्हणजे मी तिला एवढीशी अगदी बारीक असलेली स्मरणयात्रामध्ये मी तिला बघितलेलं. 1989 ची हा, तर गोष्ट तेव्हा आहे. त्याच्यानंतर तेव्हा तर माझं संगीत एक क्षेत्र, माझं नव्हतं. करिअर ऑप्शन पण नव्हतं बरोबर. की मी काही नसेल तर मी गायक होईन, असंही नव्हतं कधी. तर तेव्हापासून मी मृदुलाला बघतो, शी सो सिनियर, त्यामुळे मला खूप आनंद होतोय की आज तिच्या बरोबर मी एवढ्या मंदारला मोठ्या कार्यक्रमात आहे. आम्ही बघितलंय, आम्ही बरोबर. इतके कार्यक्रम आहे, तो खरंच एकत्र नागपूरच्या ज्या केलेले. कार्यक्रमाचा तो अमरावतीचा उल्लेख अकोला. करतो, अकोला. अकोला, yes. की तेव्हा तो इतका नवखा होता की खूप खूप त्याचे पण आमचे किस्से झाले गाडीत. पण तेव्हा मला भाऊ हा. सांगायचे हा की तू मृदुलाकडे बघतोस का, हा. की कारण तेव्हा कसं की माझी सगळी, आता तुझं चंद्रमानाभात असेल किंवा आकाशी झेप, ही सगळी माझी नुकती बसत होती गाणी. बरोबर. त्याच्यामुळे गाताना फक्त बापरे माझं गाणं होतंय की नाही एवढाच फोकस असायचा, मग मी दिसतोय कसा वरे हा काही विचारच नसायचा. पण मृदुला इतकी इझिली आणि इतकं छान प्रसन्न चेहरा ठेवून गाते बरोबर. की मला भाऊने हे पण सांगितलं की तू तिच्याकडे ती कशी गाते हे पण बघ, म्हणजे ते गाते हे ऐक पण खरंय. आणि ती कशी गाते हे बघ पण. की तिच्या शेवटी चेहऱ्यावर काही presentation. हा पण एक प्रेझेंटेशन सुद्धा, महत्त्वाचा की भाग. समोरच्याला ते सुद्धा आवडलं पाहिजे. आवडलं पाहिजे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्यातनं मी शिकत गेलोय आणि त्या शिकण्यामध्ये कुठेतरी मृदुलाचा पण एक आहे वाटा. बरोबर आहे. आणि हेच असतं ना की म्हणजे शिकणं शेवटी काय असतं, तर तेच मी आपण सांगितलं ना की जसं आपण जसं बघून घडत शिकतो जातो तसं घडत जातो. श्रीधर फडकेंबरोबर मी 100पेक्षा जास्त बरोबर. लाईव्ह कार्यक्रम केलेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही गेलोय. जेव्हा सुरू केलं फडकेंनी हो. कार्यक्रम, तेव्हा बरोबर. मला फडके घराणं काय चीज आहे हे बघता आलंय जवळ. खरंय. पण मृदुला केवळ म्हणजे मराठी आत्ता संगीतकारांचा विषय निघाला म्हणून हृदयनाथजींबद्दल मगाशी तू म्हणालीस, बाबूजींबद्दल म्हणालीस, तसं हिंदी संगीतकारांबद्दल तू खूप अभ्यास केलाय. हो. मग सलील चौधरी असतील, जयदेवजी असतील, तर त्यातल्या काही 1-2 गाण्यांची उदाहरणं जर आम्हाला ऐकायला मिळाली की काय नेमका त्यांनी विचार केलाय आणि तो तू कसा टिपतेस आणि तो लोकांपर्यंत कसा मांडते. खरं उत्तरा हा महाप्रचंड सागर आहे, पण मी खरंय. अगदीच त्यातला एक कण हो. सांगू शकते. मुळात मला फार आनंद झाला आणि माझी एक वाढ झाली असं हा. की हा अभ्यास करता 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 तुम्ही आतून इतके समृद्ध होऊन समृद्ध जातो. होता खरंय. की ही समज तुमची वाढते. आणि मग मला असं झालं की मला एवढं जर कळलंय, माझ्या हाती काहीतरी लागलंय, तर मी ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणून मी त्याचं पुढे लिखाण केलं म्हणा की लोकांपर्यंत ते पोहोचवते आहे. जयदेव साहेबांबद्दल सांगेन हा. पटकन की अतिशय मला आवडते माझे संगीतकार आणि त्यांच्या गाण्यातलं मला एक अतिशय वेगळा त्यांचा विशेष एक जाणवला की त्यांचं सरोद या वाद्यावर फार प्रेम होतं. बरं. पण सरोदचा नुसता उपयोग ते करत नव्हते की मला सरोद आवडतंय, मी सरोद शिकलोय म्हणून सरोदचे ह्यात मी 4 पीस टाकले, असं नाही. तर त्यांनी संगीतबद्ध केलेला जो वोकल पार्ट आहे, त्या वोकल पार्ट मध्ये मला सरोद दिसतं. अच्छा.
अच्छा. त्याचं एक उदाहरण की ती जी मींड आहे आणि जो दर्द त्या वाद्याचा आहे तो त्यांनी इतका सुंदर त्याचा उपयोग केला आणि मला असं वाटतं हे नकळत झालंय की सरोदमयच त्यांचा विचार झाला, सांगीतिक विचारही तसाच झाला. त्यामुळे त्या धूनवर सरोद वाद्याची छाप आहे आणि ते गाणं इतकं सुंदर आहे. गमन चित्रपटातलं गाणं आहे, छाया गांगुलींनी गायलं आणि त्याला पहिलं त्यांचं गाणं आणि त्याला पुरस्कार मिळाला. तर ते गाणं त्याची झलक ऐकवते एवढ्यासाठी की त्यातला सरोदचा बाज जो आहे तो कळावा. वा वा आपकी याद आती रही, वा चश्मे नम मुस्कुराती रही रात भर, वाह. आपकी याद आती रही रात भर. क्या बात. रात भर दर्द की शम्मा जलती रही, रात भर दर्द की शम्मा जलती रही, गम की थरथराती रही, रात भर गम की थरथराती रही, रात भर आपकी आती रही, रात भर चश्मे नम मुस्कुराती रही. वा वा. क्या बात. हे संपूर्ण गाण्यात सरोद अंग आहे. यातले तुम्ही शब्द जर वजा केलेत म्हणजे मुद्दा माझा तो आहे की शब्द वजा केले तर तुम्हाला सरोदच ऐकायला येईल. ही जी फ्रेज आहे किंवा त्याचा जो खिचाव आहे हा हे अंग सरोद आहे. म्हणजे एखाद्या वाद्याचा किती सुंदर टोन त्यांनी त्यात आणला आणि असे कैक प्रयोग जयदेव आणि साहेबांनी किती केले. प्रभाव असतो ना या सगळ्याचा. नक्कीच, नक्कीच. मदन मोहन सुद्धा मदन की मोहन, हो. ह्या इसी में प्यार की आबरू त्याला सतारीचं वेड होतं. हा सतार अंग त्याच्या ह्या चालींमध्ये दिसतं. है इसी में प्यार किया, हे सगळे मींड जी आहे ही सतारीची आहे. तर असं खूप काही हाती लागत गेलंय आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं. वा वा. गोष्टी गाण्यांच्या. सलील चौधरी असेच आपले आवडते संगीतकार, त्यांचं एखादं उदाहरण. मगाशी जो मुद्दा झाला की चालीवर लिहिण्याचा, तर हे उदाहरण मी नेहमी सांगते की चालीवर अर्थपूर्ण लिहिणं योगेश जींनी लिहिलंय आणि सलीलदांना नेहमी चालच सुचायची आणि ती बिकट असायची. म्हणजे त्या चालीवर लिहिणं सोपं नव्हतं. कित्येकदा ते शब्द त्याला एक ठहराव लागतो ना. तुम्हाला शब्द लिहायचा तर काहीतरी त्या स्वरांवर ठहराव पाहिजे. अनेकदा असं झालं की कुठेही ठहराव नाहीये, पण शैलेंद्रनी कसं चालीवर लिहिलं की डाडा 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 असं नुसतं जेव्हा सांगितलं डाडा 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 डा, याच्यावर लिहिणं खूप अवघड आहे. पण आहारिम झिंके प्यारी प्यारी गीत लिए, आणि हे अर्थपूर्ण. आई रात सुहानी देखो प्रीत लिए, मीत मेरे सुनो जरा हवा कहे क्या, सुनो तो जरा झिंगर बोले चिकी रिमझिम. हे सगळं त्यात ते कथा आहे ना की झिंगर बोले म्हणजे नुसतं शब्द नाहीत ते, तर त्यात एक काहीतरी काव्यगुणही आहे. तर तसंच सलीलदानच्या ह्याच्यावर चालीवर लिहिणं अवघड होतं आणि ते असं लिहिलं की ते नुसते तुम्ही शब्द वाचाल तर तुम्हाला त्यात काहीच वाटणार नाही की त्याला मीटर छंद प्रास अनुप्रास काही नाही. न जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ, छोटी सी बात, अचानक ये मन किसी के जाने के बाद करे फिर उसकी याद छोटी छोटी सी बात. वा. मग असं वाटतं की हे काय, याला कसं काय, हे गाणं आहे का? पण गायकी बाईंची, लताबाईंची अशी आहे की त्या छोटी छोटीशी बातला त्या ट्रीटमेंट देतात आणि तो फ्लो चालीचा असा आहे की ते गाणं जिवंत होतं. वा. सुर. जो अनजान पल ढल गए कल, आज वो रंग
रंग बदल बदल मन को मचल मचल रहे हैं छल, न जाने क्यों जो अनजान पर सजे बिना मेरे नैनों में टूटे रे हाय रे सपनों के महल, न जाने क्यों होता है जिंदगी के साथ अचानक ये मन किसी जाने के बाद करे फिर उसकी याद छोटी छोटी सी बात, न जाने क्यों। वा, खूप सुंदर. मला वाटतं ही सगळी सौंदर्य स्थळं आहेत त्या गाण्यातली आणि ती तू शोधून जेव्हा सांगतेस तेव्हा खरंच खूप सुंदर वाटतंय. आणि आज तुम्ही दोघं आहात तर एक छान फरमाईश करावीशी वाटते की असंच एखाद्या गाण्यातलं म्हणजे विशेषतः ये राते ये मौसम नदी का किनारा जर आम्हाला तुम्ही दोघांनी ते ऐकवलं आणि त्यातलं छोटंसं वैशिष्ट्य जर तू आम्हाला सांगितलंस तर कसं वाटतंय? रवी साहेबांचा तू उल्लेख आत्ता केलास. मी असं समजते की माधुर्य घराण्याचे एक शिलेदार होते रवी साहेब, की चालीला कसा आकार असावा. आत्ता मंदारच्या सुद्धा चाली गोड का वाटत आहेत की त्याला एक काहीतरी आकार आहे, त्याला लॉजिक आहे. तर सुंदर आकाराच्या चाली ज्यांनी तुमच्या मनाला सुकून मिळतो. आणि जसं आत्ता एक संगीतकार म्हणून त्यांनी सांगितलं की मुखडा सापडायला महत्त्व असतं, मुखडा सापडणं, तसंच एक मला असं वाटतं की अंतऱ्याची शेवटची ओळ तुम्ही ध्रुवपदावर कशी आणता हेही एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो त्या चालीतला. इथं रवी साहेबांचं सौंदर्य बघा त्या चालीचं, की त्यांनी अंतऱ्याची ओळ, आता जे आम्ही गाणं सादर करतो त्या अंतऱ्याची ओळ इतकी सुंदर, कुठेही कानाला न खटकता, कुठलेही सांगीतिक धक्के न बसता तुम्हाला ते लँडिंग जे आहे ते चालीचं अतिशय सुंदर आहे आणि त्यामुळे त्यांच्या चाली गोड होत्या. ऐकूया. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहाँ दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा, ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा ये क्या बात है आज की चांदनी में, ये क्या बात है आज की चांदनी में कि हम खो गए प्यार की रागनी में. ये बाहों में बाहें ये बहकी निगाहें लो आने लगा जिंदगी का मजा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. क्या बात है. वा, म्हणजे आता आता कुठे मजा आने लगा असं जे आहे तसंच काहीसं आत्ताही पण झालंय. जसं मृदुलाने सांगितलं की मजा या शब्दावरती थांबणं, बरोबर. जुदा हे एक आपल्याला नेहमीच आपण मजा हो, माहिती तो कशा अर्थी कोण शब्द घेईल हे सांगता येत नाही की मजा म्हणजे काय. बरोबर. पण तो इतका गोड त्यांनी लँडिंग ती केलं landing की इतकं मला आता सुंदर मी आहे. हे लक्षात राहील माझ्या काय. खूप सुंदर आहे. आणि नेहमी म्हणतो ना आपण ही गाणी ऐकत राहतो तेव्हा मग आता ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे संदर्भ लक्षात राहतील. आणि मला असं वाटतं की हीच मजा आहे. याच गोष्टी आहेत गाण्यांच्या. खरंच आहे. गोष्टीला अफसाना म्हटलं जातं. तर हा. अफसाना झाल्याशिवाय आयुष्याला अर्थ नाही. खरं आहे. आणि म्हणूनच या गोष्टी ऐकत असताना खूप बरं वाटतं आणि रसिकांना सुद्धा यातला आनंद जो आहे तो मिळतोय.
कारण प्रत्येक गाण्यामागची गोष्ट उलगडली जाते आणि ते उलगडत असताना त्याचा एक संदर्भ, त्याचा एक दृष्टिकोन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसमोर येतोय. त्यामुळे खूप छान वाटलं. मंदार, मृदुला, तुमच्या दोघांकडनंही खूप सुंदर गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि मला असं वाटतं की या गोष्टीची सांगता आजच्या मैफिलीची आपण भैरवीने करूया. आणि जसं मंदार सुरुवात करताना तारक मंत्राने आपण सुरुवात केली, तर मला असं वाटतं अशाच एखाद्या भक्तिरचनेने आपण जर याचा समारोप केला तर आपल्याला. स्वामी रचनेनेच मी त्याचा माझ्या मनात खूप वर्षापासून होतं की इतका मोठा भक्त संप्रदाय बरोबर स्वामी समर्थांचा आहे आणि कुठल्याही अशा भक्ती कार्यक्रमामध्ये एखादा तरी स्वामींचं गाणं सादर करा, मग ते एक शोधावं लागतं. मग अशा वेळेला वाटतं की ह्या प्रत्येक विषयाचं आपलं एक गाणं असावं. बरोबर. जसं ग्रेसांचे एखादं कार्यक्रम असेल तर मग इतर गाण्यांबरोबर आपलं पण एखादं गाणं असावं. म्हणून मी ग्रेसांचं एक गाणं कंपोज केलं एका कार्यक्रमासाठी. तसं मला स्वामींचं गाणं करायचं होतं आणि माझा छोट्या भावासारखा असणारा मला शार्दूल जोशी मुलुंडचा, श्रेयसीचाच भाऊ, तर त्याला तो स्वामी भक्त आहे. तर तो मला म्हणाला की मला हे एक स्वामींचं गाणं करायचंच आहे, तर तू करशील का माझ्यासाठी. मग ते श्रेयसीचे शब्द होते आणि मी ते भैरवीमध्ये कंपोज केलं. वा, मला वाटतं आजच्या मैफिलीची सांगता आपण त्यानेच करूया. पण अर्थात रसिकांना हेच सांगायचंय की अशाच गाण्यांच्या गोष्टी आपण सातत्याने उलगडत राहणार आहोत. पुढच्या भागात अशाच काही नवीन कलावंतांसह, वेगळ्या कलावंतांसह, वेगळ्या गीतकार, संगीतकार, गायकांसह आपण भेटणारच आहोत गोष्टी गाण्यांच्या या कार्यक्रमात. त्यामुळे आजच्या या भागाची सांगता आपण या गाण्याने करूया. पण तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि मंदार, त्या भैरवीने आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. शेवटचं गाणं सादर करायच्या उत्तर मला एवढंच सांगावंसं वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये देव दानव होते, देव आणि राक्षस होते. त्यांना आपण सूर असुर म्हणतो. आताच्या काळामध्ये पण सूर आहेत आणि असुरही आहेत. तर माझी स्वामींजवळ फक्त एवढीच मागणं आहे की आमच्या सगळ्याच पिढींसाठी की जे चांगल्या शब्दांचे भोगते आहेत, चांगल्या शब्दांच्या मागे भक्ती आहे त्यांची, त्यांच्या सगळ्यांप्रतीच माझं एवढंच म्हणणं आहे की आमचे सूर कधीही असूर न होत. एवढं सांगून फक्त मी हे शेवटचं गाणं स्वामींचं सादर करतो. शब्द श्रेयसी वजे, मंदार पारखी याचं संगीत संयोजन आहे आणि मूळ हे गाणं राहुल देशपांडे गायलं आहे. सगुण समर्थ ये जीवनी अर्थ, नाम सगुण समर्थ ये जीवनी अर्थ, सर्व चिंता होती व्यर्थ, स्वामी समर्थ समर्थ, स्वामी समर्थ समर्थ, नाम सगुण समर्थ ये जीवनी अर्थ, सर्व चिंता होती व्यर्थ, स्वामी समर्थ समर्थ, स्वामी समर्थ समर्थ. नाम आहे सर्व काही, नाम वसे दिशिदाही, नाम आहे सर्व काही, नाम वसे दिशिदाही, अखेरच्या श्वासाचेही नाम पूर्ण साक्षी राही, गोडी नामाची लागू दे हेची पुरवी तू आत, सर्व चिंता होती व्यर्थ, स्वामी समर्थ समर्थ, स्वामी समर्थ समर्थ, नाम सगुण समर्थ ये जीवनी अर्थ, सर्व चिंता